एका सांकेतिक भाषेत गमन 426, मरण 235, गजर 413 तर नरम 632 असं लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये नजर हा शब्द कसा लिहावा गुरुजी? लेकरांनो, इथं हा प्रश्न सोडवत असताना इथं ग, म आणि न हा शब्द कसा लिहितात रे बाबा? तर 426 असा, म्हणजे 4, 2 आणि 6. लक्ष द्या. पुढं मरण हा शब्द इथं म लिहा, इथं र लिहा आणि हे न. मरण हा शब्द कसा लिहितात? तर 235, म्हणजे 235. लक्ष द्या. पुढं सांगते गणित की गजर. लक्ष द्या. गजर हा शब्द म्हणजे ग, ज आणि र हा शब्द कसा लिहितात? तर 413, म्हणजे 400 हे असे 13. आणि नरम हा शब्द म्हणजे न, र आणि म हा शब्द कसा लिहितात? तर 632 असा. लक्ष द्या. एक गोष्ट विचार किंवा एका गोष्टीचा जर विचार केला तर हे दोन गाले लक्षात घ्या. याच्यामध्ये लेकरांनो म ॲज इक्वल आहे. म्हणजे आता कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक याचा शोध आम्हाला घ्यावा लागतो. या दोन शृंखलेचा विचार करा. म्हणजे जे शब्द दर्शवले त्यातील अक्षरासाठी जे अंक दिलेत, या दोन शब्दामध्ये म आणि म हे अक्षर सारखं. मग इकडं सारखा असलेला अंक कोणता? तर 2 आहे लेकरांनो. मग आम्ही हे पक्क इथं लक्षात घेऊ शकतो की म म्हणजे काय बाबा? 2. पुढे चला. आणखी सारखा असलेला शब्द म्हणजे अक्षर कुठलंही नाही. मग आता पुढे चला. इथं ग आहे, इथं ग आहे, या लाईन मध्ये ग आहे, या लाईन मध्ये ग आहे. म्हणजे इकडच्या त्यांच्या साठी यूज केलेले जे अंक आहेत त्या अंकामध्ये कुठले तरी अंक सारखे असले पाहिजे. इथं शब्दामध्ये ग आहे, या शब्दामध्ये ग आहे. मग इथं 4 आहे, इथं 4 आहे. म्हणजे या ग साठी लेकरांनो वाटल्यास या ग ला आता तुम्ही बॉक्स करा. इथं ग आहे, इथं ग आहे, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत. म्हणजे आम्ही असं निष्पन्न करू शकतो की ग म्हणजे 4. गोष्ट लक्षात येत असावी तुमच्या. पुढे चला. आता इथं न आहे लेकरांनो, इथं न आहे. पहिल्या शब्दामध्ये न आणि इथं शेवटच्या शब्दामध्ये न आहे. या न ला इथं आता त्रिकोण करा. इथं न आहे, इथं न आहे. मग आता इथं जर न आहे, इथं न आहे, तर इथं 6 आहेत, इथं 6 आहेत. लक्ष द्या. 6 ला त्रिकोण करा. म्हणजे या न साठी काय आहे बेटा? 6 आहे. पुढे चला. आता राहिलं काय हो सर? लेकरांनो, इथं एक गोष्ट लक्षात घ्या. र आहे इथं, इथं र आहे. या र ला गोल करा, या र ला गोल करा. म्हणजे इथं अर्थात काय आहे? 3 आहेत. इथं 3 आहेत. या र साठी असलेला अंक कोणता? तर 3. त्याला आम्ही वर्तुळ करतो. म्हणजे र म्हणजे काय बाबा? तर 3. आता उरलेले अक्षर कोणते याचा विचार करा. लक्ष द्या. इथं लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. 2 ला 2 कटले. न उरला म्हणजे न साठी काय आहे बघा? या बाणाच्या न साठी आहे लेकरांनो उरलेले 5. इथं काय उरलं हो सर? इथं र संपला आमचा. र साठी काय आहे बेटा? 3 आहेत. मग हे र साठीचे 3 संपले. हे र साठीचे 3 संपलेले. मग इथं ज उरला. याचा अर्थ ज साठी काय आहे बेटा? ज साठी आहे 1. मग आता इकडं काय? न संपला, र संपला. म साठी 2 आहेत. म साठी 2 तर आम्ही पहिलेच शोधले. म साठी 2 आहेत. म्हणून या मले आम्ही अशी रेष मारलेली आहे बघा. हे म आणि हे 2 2. म्हणजे आम्हाला जो प्रश्न विचारला हे तुमच्या लक्षात आलं असावं. प्रश्न जो विचारला, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. लक्षात घ्या. काय विचारला प्रश्न? की नजर हा शब्द, न ज आणि र हा शब्द, नजर हा शब्द कसा लिहावा? तर न साठी काय आहे बेटा? 6. ज साठी काय आहे? ज साठी 1 सर. आणि र साठी काय आहे? तर र साठी आहे 3. लक्ष द्या. र साठी 3. म्हणजे हा नजर शब्द कसा लिहायचा हो? तर 613 असा. हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर. ओके. सांकेतिक लिपी आणि बुद्धिमत्ता गणित ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला